हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आजचा आपला टॉपिक आहे सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंग. FY BComचं हे सेमिस्टर सेकंड आहे आणि आपला विषय आहे फायनान्शियल अकाउंटिंग. आजच्या टॉपिकमध्ये सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंग ह्या टॉपिकबद्दल थोडीशी माहिती आणि मग त्या संदर्भात येणारे थोडेसे MCQ आहेत. सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंगमध्ये आपल्याला काही कॉन्सेप्ट्स क्लिअर करायचे आहेत. फर्स्ट म्हणजे इंट्रोडक्शन अशी आहे की व्हॉट इज ॲन कॉम्प्युटर. कॉम्प्युटर इज ॲन इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटिंग मशीन्स. व्हेरियस ऑपरेशन्स आर परफॉर्म बाय कॉम्प्युटर. Computer's accounting is helpful to all types of businessmen. Manual accounting has various limitations. So, large or small firms are using computers for data processing and maintain accounting records. तुम्हाला याचा मीनिंग कळलं असेल की कॉम्प्युटर एक असं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्याच्यामुळे सगळ्या बिझनेसमॅनला सगळ्या प्रकारच्या व्यावसायिकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि आपल्याच टॉपिकचं नाव आहे की सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंग. कोणती सॉफ्टवेअर आपण यूज करतो अकाउंटिंगमध्ये त्या संदर्भामध्ये हा टॉपिक आहे. अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये काही टाईप्स आहेत. त्यातला पहिला टाईप आहे स्प्रेडशीट. स्प्रेडशीटचं सगळ्यांना मीनिंग माहिती आहे की आपण म्हणतो की एक्सेल वगैरे. Most of the common functions like doing calculations, setting formulas, prepare various types of charts हे सगळं स्प्रेडशीटमध्ये होतं आणि स्प्रेडशीट हे अकाउंटिंगसाठी खूप महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे. दुसऱ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे कस्टमाइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर. This software is usually needed as per organization's requirement. It is expensive. They creates its own accounting software. आता कस्टमाइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय की ऑर्गनायझेशनच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जसा व्यवसाय आहे त्याप्रमाणे आपापले सॉफ्टवेअर ते तयार करतात. जसं बँकेचा व्यवसाय असेल तर बँकेमध्ये डिपॉझिट्स आहेत किंवा रिसिट्स आहेत, विड्रॉल्स आहेत, तर त्याप्रमाणे ते सॉफ्टवेअर स्पेसिफिक तयार करून घेतात. तिसरा जो प्रकार आहे आपला एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर, थोडक्यात ERP. ERP software integrates information from all parts of business into a single database. For example, Oracle, SAP, etc. तर किंवा ह्याच्यामध्ये आपण ERP5 वगैरे सगळे येऊ शकतात. जसा व्यवसायाचे पार्ट्स ऑफ बिझनेस आहे ते सगळे एकत्र करून एक प्रकारचं सॉफ्टवेअर तयार केलं जातं जे वेगवेगळ्या व्यवसायांना आपल्याला उपयोगी पडू शकतं आणि त्यांना आपण म्हणतो ERP सॉफ्टवेअर. नेक्स्ट आहे कमर्शियल available software. Commercial off the shelf COTS software is used all over the world. It is a moderate configurable as per requirements of the business. बिझनेसच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असताना ऑल ओव्हर दी वर्ल्ड आपण यूज करतो. असे अकाउंटिंग सॉफ्टवेअर फोर्थ आहेत. MCQ तुम्हाला विचारला तर तुम्हाला याच्यातला चारहीमध्ये काही विचारू शकतात की विच इज द एक्सपेन्सिव्ह आहे, काय आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. Our next topic is टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर. जनरली टॅली हे ऑल ओव्हर इंडियामध्ये यूज केलं जातं. टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर करताना त्याच्या काही कीज मी तुम्हाला ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत, ज्या असं वाटतं की ते MCQला तुम्हाला येऊ शकतील. ज्यांचं टॅली ऑलरेडी झालेलं आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण ज्यांचं टॅली झालेलं नाही आहे आणि हा टॉपिक जर MCQला आला तर तुम्हाला त्या कीज चांगल्या प्रकारे तुम्ही पाठ करा, समजून घ्या आणि तुम्ही तुमचा MCQ सॉल्व करा. ओके. क्रिएशन्स ऑफ कंपनी OLD + F3 ही आपली पहिली की आहे. ह्या कीचं काम काय? टू क्रिएट अ कंपनी. कंपनी क्रिएट करणं म्हणजे काय की ज्या कंपनीचं आपण अकाउंटिंग करणार आहोत ती कंपनी ओपन करणं आणि मग त्याच्यामध्ये काम चालू करणं, आणि त्याची शॉर्टकट की आहे OLD + F3. जर तुम्ही टॅली सॉफ्टवेअर यूज केलं असेल तर ज्यावेळी आपण गेटवे ऑफ टॅली हा डिस्प्ले मेनूवर असतो आणि त्यावेळेस आपल्याला एखादी नवीन कंपनी क्रिएट करायची असेल तर आपण OLD + F3 ही जर की ॲट अ टाईम प्रेस केली म्हणजे OLD आणि F3 ह्या दोन्ही कीज जर आपण ॲट अ टाईम प्रेस केला तर आपण क्रिएशन्स ऑफ कंपनीवर जातो, म्हणजे त्या ठिकाणी आपण कंपनी नवीन क्रिएट करू शकतो. ओके.
आता ह्या ज्या पुढच्या की मी शिकवते कॉन्ट्रा व्हाउचर्स वगैरे F4, तर ह्या सगळ्या व्हाउचर्स की आहेत. F4 कॉन्ट्रा व्हाउचर मीन्स काय की टू ओपन अ न्यू बँक, कॅश डिपॉझिटेड, withdrawn from bank, cash transferred from one bank account to another bank, cash sent to petty cashier. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत सगळ्या रिलेटेड टू बँक. आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो ते बँकेतले पैसे काढणं, बँकेमध्ये पैसे ठेवणे, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणे, किंवा पेट्टी कॅशियर म्हणून एक प्रकार असतो त्याला ते पैसे पाठवणं. आता पेट्टी कॅशियर मीन्स काय की काही काही ठिकाणी ब्रँचेस असतात व्यवसायाच्या, आणि त्या ब्रँचेसमध्ये त्यांचा जो डेली एक्सपेन्सेस असतो, किरकोळ खर्च असतात, त्यासाठी एक 500 रुपीज पर मंथ, 1000 पर मंथ सेंड केले जातात, आणि मग त्याचं एक पेट्टी कॅश तयार केलं जातं. ओके, म्हणजे पेट्टी कॅशियरला जर सेंड केले असेल पैसे तर ही सुद्धा कॉन्ट्रा व्हाउचर्समध्ये येतात. म्हणजे कॉन्ट्रा व्हाउचर्समध्ये आपण 4 प्रकारच्या ट्रान्झॅक्शन करतो. फर्स्ट इज द टू ओपन अ न्यू बँक अकाउंट, ज्यावेळी नवीन बँक अकाउंट ओपन करतो. सेकंड, कॅश डिपॉझिटेड अँड विथड्रॉन फ्रॉम बँक, बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि काढतो. कॅश ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बँक अकाउंट टू अनदर बँक, म्हणजे थर्ड प्रकारचं ट्रान्झॅक्शन्स आहे की आपली कॅश एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये आपण ट्रान्सफर करणं. आणि फोर्थ ट्रान्झॅक्शन इज कॅश सेंड टू पेटी कॅशियर. म्हणजे ह्या 4 प्रकारच्या ट्रान्झॅक्शन आपण कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये करतो. ह्या तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला जर त्या क्वेश्चन्स आला MCQ कॉन्ट्रा व्हाउचरशी रिलेटेड एखादी एंट्री, तर कोणत्या कीमध्ये तुम्ही करू शकता, ऑन विच की, तर तुम्ही ती की सांगू शकता योग्य प्रकारे, F4 की. ओके, नेक्स्ट इज पेमेंट व्हाउचर. पेमेंट व्हाउचरची की आहे F5. F5 की प्रेस केल्या तर सगळ्या पेमेंटच्या व्हाउचर होतात. मग पेमेंटमध्ये काय काय येतं तर एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड बाय ऑर्गनायझेशन्स आयदर इन कॅश ऑर बाय चेक. तुम्ही कॅशने पेमेंट केलं, चेकने पेमेंट केलं, खूप एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल सॅलरी पेड बाय कॅश, डिस्काउंट पेड बाय कॅश, आणि ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स, किंवा व्हेन यू परचेस दी गुड्स परचेस केला असेल तरीसुद्धा तुम्ही पेमेंटला एंट्री करू शकता. पण गुड्स परचेस करताना तो बाय कॅश और बाय चेक, आपण आपल्या सप्लायरला जर चेक दिला असेल तर ती एंट्रीसुद्धा आपण पेमेंट व्हाउचरवरती करू शकतो. पुढची की आहे रिसीट व्हाउचर, F6. इन्कम रिसिव्ड इन ऑर्गनायझेशन्स आयदर बाय चेक और कॅश. एक्झॅक्टली अपोजिट टू F5. F5 ही जी की आपण मगाशी बघितली याच्यामध्ये म्हटलं की पेमेंट करतो, आणि F6 म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशन्समध्ये कॅश रिसिव्ड होते. मग वॉट एवर सोर्स असेल, डिव्हिडंड रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इफ एनी सेल्स कॅश असेल, किंवा चेकने पेमेंट कोणी आपल्याला केलं असेल कस्टमरनी, तर हे सगळं रिसीट व्हाउचरला आपण एंट्री करू शकतो. कॅश रिसिव्ड इन ऑर्गनायझेशन आयदर बाय चेक और कॅश, दॅट टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड इन दी रिसीट व्हाउचर. नेक्स्ट की आहे जर्नल, F7. ऑल ॲडजस्टमेंट एंट्रीज आर रेकॉर्डेड इन दिस की. ॲडजस्टमेंट एंट्रीज सगळ्या कॉमर्सच्या मुलांना माहिती आहे. 11th-12th ॲडजस्टमेंट करतो आपण. क्लोजिंग स्टॉक आहे, डिप्रिसिएशन्स आहेत, बिल्स रिसेबल, बिल्स पेबल संदर्भामध्ये काही ॲडजस्टमेंट असेल, किंवा डेटर संदर्भामध्ये काही ॲडजस्टमेंट असतात, RDD वगैरे, ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट एंट्री आपण F7मध्ये करतो. F7 ह्या कीजमध्ये शक्यतो कॅश आणि बँक हे दोन्ही अकाउंट आपल्याला ओपन करायची काही गरज नसते, आणि ह्या सगळ्या एंट्री आपण F7मध्ये करत असतो, आणि त्याला आपण म्हणतो जर्नल की. नेक्स्ट, सेल्स व्हाउचर. सेल्स व्हाउचर मीन्स F8. कॅश अँड क्रेडिट सेल आर बोथ रेकॉर्डेड इन दिस की. कॅश सेल्स असून देत किंवा क्रेडिट सेल्स असून देत, दोन्ही ट्रान्झॅक्शन्स आपण F8 कीला रेकॉर्ड करतो. आणि जर कॅश सेल्स असेल तर आपण ती रिसीटला पण रेकॉर्ड करतो. बघा, F6 की, कारण F6 कीला ज्यावेळी आपण कॅश सेल्स करतो आपली एंट्री काय होते, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स,
कॅश आली व्यवसायामध्ये आली, कम्स इन द बिझनेस, त्याच्यामुळे ती पण एंट्री आपण कुठे करतो, F6ला पण करू शकतो आणि कॅश सेलची एंट्री आपण सेल्स व्हाउचरला पण करू शकतो. पण जर क्रेडिट सेल असेल, बघा मी तुम्हाला मुद्दाम सांगते, क्रेडिट सेल असेल तर ही एवढी एकच क्रेडिट सेल जर असेल तर F8ला करतो, तर ती F6ला येत नाही, कारण क्रेडिट सेल्समध्ये बँक अकाउंट कॅश अकाउंट दोन्हीसुद्धा डेबिटला येत नाही. तुम्ही जर्नल एंट्री करून बघा. नेक्स्ट आहे परचेस व्हाउचर, त्याला आपण म्हणतो F9 की. जसं सेलला मी म्हटलं कॅश परचेस आणि कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल, तसंच गुड्स परचेस बाय कॅश ऑर ऑन क्रेडिट आर रेकॉर्डेड इन परचेस व्हाउचर. तुम्ही खरेदी केला ना, गुड्स कॅशनी खरेदी केला तरी तुम्ही परचेस कीला एंट्री करू शकता, क्रेडिटनी जरी तुम्ही परचेस केलं तरीसुद्धा तुम्ही F9 कीला तुम्ही परचेस व्हाउचरला एंट्री करू शकता. हां, पण जर तुम्ही कॅश परचेस केलं असतं तर तुम्ही F9ला पण तुम्ही एंट्री करू शकता आणि आल्सो F5 पेमेंटला, कारण इथे तुम्ही पेमेंट कॅश केलेलं असतं म्हणून. ओके, हा डिफरन्स आहे. आणि नेक्स्ट की आहे सेल्स रिटर्नशी रिलेटेड, कंट्रोल प्लस F8. व्हेन गुड्स आर सोल्ड आर रिटर्न फ्रॉम कस्टमर. जो गुड्स आपण सोल्ड केला तो रिटर्न झाला कस्टमरकडून, तर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स आपण सेल्स रिटर्नला करतो, म्हणजे कंट्रोल प्लस F8. आणि सेल्सची की असते F8 आणि सेल्स रिटर्नची की असते फक्त मागे आपल्याला काय लावायला लागतो, कंट्रोल CTRL. ओके, नेक्स्ट परचेस रिटर्न. जसं सेल्स रिटर्न तसं परचेस रिटर्न, की आहे कंट्रोल प्लस F9. F9 तुम्हाला की माहितीच आहे की परचेसची आहे, फक्त मागे आपण कंट्रोल वर्ड लावला तर आपण परचेस रिटर्नला एंट्री करू शकतो. व्हेन परचेस गुड्स आर रिटर्न टू सप्लायर. ज्यावेळी गुड्स आपण परचेस केला आणि त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल तर आपण तो सप्लायरला काय करतो, रिटर्न करतो, आणि ह्या सगळ्या एंट्री आपण कुठे करतो, परचेस रिटर्नमध्ये. आणि आपली पुढची की आहे मेमोरँडम, त्याला ऑप्शनल व्हाउचर्स म्हणतात, आणि ही की आहे F10 टू रिमाइंड दी व्हाउचर्स ऑन स्पेसिफिक डेट. आता ह्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक महिन्याच्या 10th डेला म्हणजे 10 तारखेला सॅलरी पेड करायची असते आपल्या वर्कर्सना, आणि ही एंट्री आपण केलेली असते. ओके, ही एंट्री आपण केलेली असते. पण जर तुम्ही F10ला जर एंट्री केली तर ह्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसवर होत नाही, तिथे तुमचा शो होत नाही. म्हणजे जर समजा हा मे महिना असेल आणि 10 मेला 10th मेला मला मीन्स आपल्या ऑर्गनायझेशनला सॅलरी पेड करायची आहे 1 लाख रुपीजची सगळ्यांची मिळून, तर ही एंट्री मी ॲज अ रिमाइंडर म्हणून 10th मे म्हणून तारीख मी डेट केली आणि त्या डेटला मी एंट्री केली 1 लाखची. पण त्याचा रेकॉर्ड प्रॉफिट अँड लॉसमध्ये होत नाही. ओके, मग मी काय करते की ज्यावेळी 10 तारखेला मी ज्यावेळी अकाउंटचं सॉफ्टवेअर ओपन करते टॅलीचं, आणि 10 मेला ह्या मेमोरँडमतून ती की मी F5ला फंक्शन्स कीला ज्यावेळी ऑपरेट करते, ॲक्सेप्ट करते, त्यावेळी 10 मेची सॅलरी पे होते, ज्यावेळी पे केल्यानंतरची. म्हणजे मेमोरँडम म्हणजे काय, काही ट्रान्झॅक्शन लाईट बिल असतं किंवा सॅलरी असते, वेजेस असतं, किंवा काही अशा गोष्टी असतात की क्रेडिट परचेस केले किंवा क्रेडिट सेल्स आहे, तर त्या ट्रान्झॅक्शन आपल्या लक्षात राहाव्यात म्हणून या ट्रान्झॅक्शन्स फक्त F10ला केल्या जातात आणि त्या दिवशी ॲक्टिव्ह केल्या जातात त्या कीजला. ओके, तर अशा प्रकारे ही F10 आहे. अजून एक की तुम्हाला सांगायची राहिली आहे की F2 की ही चेंज द डेटशी रिलेटेड. जर समजा आजची तारीख आहे 3 मे, मी 3 मेला PC वर बसलेली आहे आणि मला असं वाटतं की अरे 1 मेची आपली डेटला काही ट्रान्झॅक्शन्स राहिलेली आहे, तर 1 मेला जर मला जायचं असेल तर मी F2 की प्रेस करून 1 मे मी सिलेक्ट करू शकते आणि 1 मेची मी ट्रान्झॅक्शन्स करू शकते. ओके, तर अशा प्रकारे ह्या कीज झाल्या, आणि ह्या कीज झाल्यावर आपल्याला करायचे आहेत MCQ. जेवढे जमतील तेवढे MCQ देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आपला पहिला MCQ आहे, फर्स्ट MCQ इज
अकाउंटिंग सॉफ्टवेअर कॉमनली यूज इन डॅश एरियाज इन ऑर्गनायझेशन्स. आणि आपण पहिल्यांदा त्याचे ऑप्शन्स बघूया. ए टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, बी पेरोल अकाउंटिंग, सी इन्व्हेंटरी अकाउंटिंग आणि डी आहे ऑल ऑफ द अबव. क्वेश्चनचा मिनिंग असा होतो की अकाउंटिंग सॉफ्टवेअर कॉमनली यूज इन डॅश एरियाज. कुठच्या एरियाजमध्ये आपण हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर यूज करू शकतो. अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे मी जस्ट आपण टॅलीचा विचार करूया. टॅली हे सॉफ्टवेअरचा विचार करून आपण ह्या सॉल्व्ह करू शकतो सगळे क्वेश्चन्स. असे टॅलीसारखे अनेक सॉफ्टवेअर्स आहेत, ते सुद्धा यूज केले जातात. टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन हो, तर ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर यूज करू शकतो. पेरोल अकाउंटिंग येस, इन्व्हेंटरी अकाउंटिंग येस, ऑल ऑफ द अबव येस. म्हणजे आपल्या ह्याचा आन्सर काय होतं, ऑल ऑफ द अबव. ओके. नेक्स्ट MCQ आहे सेकंड. डॅश इज अ सॉफ्टवेअर पॅकेज डिझाईन टू क्रिएट मॉडेल चार्ट्स ग्राफ्स. आणि ऑप्शन्स बघूया. फर्स्ट इज अ स्प्रेडशीट, सेकंड इज अ टॅली सॉफ्टवेअर, थर्ड वन इज बोथ ऑफ द अबव अँड नन ऑफ द अबव. आणि ह्याचं उत्तर असं आहे की मॉडेल चार्ट्स ग्राफ जर आपल्याला एखाद्या सॉफ्टवेअर पॅकेजमध्ये असतील तर ते सॉफ्टवेअर पॅकेज काय आहे, मगाशीच मी नोट्समध्ये दिलेलं आहे, स्प्रेडशीट. ओके. नेक्स्ट MCQ. टॅली पॅकेज इज क्रिएटेड बाय. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ना. आपण टॅली शिकतो आणि कोणी तयार केलं हेच आपल्याला माहिती नसतं ना. तर फर्स्ट वन इज अ वेदिका सॉफ्टवेअर, सेकंड इज द टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, थर्ड विन कोरल सॉफ्टवेअर, फोर्थ इज अ नन ऑफ द अबव. नावच आहे टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, त्यामुळे टॅली पॅकेज इज क्रिएटेड बाय दी ऑप्शन बी टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. तुमच्या माहितीसाठी सांगते की बँगलोरमध्ये ही कंपनी आहे आणि भरत गोयंका यांनी हे पॅकेज क्रिएट केलेलं आहे. अजून खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला गुगलवर पण ह्याची मिळू शकेल, ती थोडीशी बघा. म्हणजे अजून त्याच्यावरचा जर काय MCQ आला तर तुम्ही तो राईट आऊट करू शकाल आणि तुमचा तो मार्क आहे तो तुम्हाला मिळून जाईल. ओके. नेक्स्ट आहे इन टॅली F4 फंक्शन की इज रिलेटेड टू डॅश ट्रान्झॅक्शन्स. ह्याचं उत्तर तुम्हाला आलंच आहे की मगाशी आपण सगळ्या फंक्शन्स की बघितलेल्या आहेत. फर्स्ट वन इज अ पेमेंट, कॉन्ट्रा, सेल्स, परचेस. F4 फंक्शन की इज रिलेटेड टू कॉन्ट्रा, ज्या बँकेशी रिलेटेड आपण सगळ्या ट्रान्झॅक्शन्स करतो आणि आवर आन्सर इज बी कॉन्ट्रा. ओके. आवर नेक्स्ट MCQ इज फिफ्थ वन. In tally, F5 function key is related to dash transaction and our options is first one a payment, contra, sales, purchase. F5 function key is related to option A payment, कारण आपण पेमेंट करताना F5 यूज करतो. नेक्स्ट वन टू रेकॉर्ड क्रेडिट परचेस ट्रान्झॅक्शन्स फॉलोइंग फंक्शन की इज यूज. विच फंक्शन की यूज करतो आपण, विच फंक्शन की इज यूज. आन्सर F4, F5, F8, F9. तर क्रेडिट परचेस ट्रान्झॅक्शनसाठी आपण की यूज करतो F9. ओके. नेक्स्ट विच फंक्शन की इज यूज टू क्रिएट अ कंपनी व्हेन यू आर इन गेटवे ऑफ टॅली मेनू. मगाशी पण बोलले होते आणि आताही सांगते. गेटवे ऑफ टॅली एक डिस्प्ले असतो प्रत्येक टॅलीच्या ह्याच्यामध्ये आणि त्या गेटवे ऑफ टॅलीमधून जर आपल्याला क्रिएट कंपनी करायची असेल, वेगळी कंपनी क्रिएट करायची असेल तर आपल्याला कोणती शॉर्ट की यूज करायची. कारण टॅलीमध्ये बऱ्याचशा शॉर्ट की असतात, त्याच्यामध्ये आपण आन्सर अगोदर बघू. ऑप्शन Alt+C, बी ऑप्शन Ctrl+A, सी ऑप्शन Alt+F3, डी ऑप्शन Ctrl+F8 आणि आवर आन्सर इज Alt+F3. ओके. नेक्स्ट MCQ इज which function key is used to create new ledger account while you are on voucher entry menu. टॅली ज्यावेळी आपण ओपन करतो त्यावेळी क्रिएट लेजर हा एक ऑप्शन्स असतो. त्या लेजरच्या ऑप्शनला जाऊन आपण क्रिएट करू शकतो. पण इथे क्वेश्चन असा विचारला की जर तुम्ही व्हाउचर एंट्रीवरती असाल
आणि त्यावेळेस तुम्हाला एखाद्या लेजरची गरज लागली तर तुम्ही कोणती की यूज कराल, तर ती सुद्धा एक शॉर्टकी आहे. ऑप्शन बघूया. Alt+C, Ctrl+A, Alt+F3 आणि Ctrl+F8 आणि आपला आन्सर आहे Alt+C. Alt+C ज्यावेळी आपण की प्रेस करतो व्हाउचर एंट्रीवर त्यावेळी आपण लेजर्समध्ये डायरेक्टली जातो. Alt+F3 की तुम्हाला सांगितलं टू क्रिएट दी न्यू कंपनी. ओके. Ctrl+A म्हणजे आपण सेव्ह करतो एखादी एंट्री आणि Ctrl+F8 म्हणजे काय, क्रेडिट सेल्स रिटर्न. ओके. सगळ्या कीज तुम्ही अभ्यास करा, सगळ्या कीज लक्षात ठेवा, MCQ तुम्हाला खूप सोपे जातील. Our 9th, डेबिट नोट इज रिलेटेड टू डॅश ट्रान्झॅक्शन. डेबिट नोट कुठच्या ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड असते? फर्स्ट वन इज परचेस रिटर्न, सेल्स परचेस, सेल्स रिटर्न. डेबिट नोट म्हटलं की आपल्याला ऑप्शन्स लक्षात ठेवायचं आहे. ए परचेस रिटर्न, कारण ज्यावेळी गुड्स आपण परचेस करतो त्यावेळेस आपल्याला बिल मिळतं, इनवाइस मिळतो. पण ज्यावेळेस तो गुड्स आपण रिटर्न करतो त्यावेळेस आपण बिल देऊ शकत नाही, तर त्यावेळेस आपण डेबिट नोट देतो. म्हणून डेबिट नोट इज रिलेटेड टू परचेस रिटर्न. आणि दुसरंही तुम्हाला सांगते की क्रेडिट नोट इज रिलेटेड टू सेल्स रिटर्न. ओके, दोन्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट MCQ इज company data is divided into 2 financial year by selecting the option in tally dash. कंपनीचा जो डाटा असतो ना, म्हणजे एका वर्षाची माहिती, 1 year इन्फॉर्मेशन. ते इयर तुम्हाला माहिती आहे 1 एप्रिल टू 31 मार्च असेल, 1 जानेवारी टू 31 डिसेंबर असू शकेल. पण कधीकधी खूप ट्रान्झॅक्शन होतात आणि ह्यांचे 2 फायनान्शियल इयरमध्ये डिवाइड करतात, म्हणजे 6 मंथ्स. ओके. तर त्याला टॅलीमध्ये काय म्हणतायत? फर्स्ट वन इज डिलीट कंपनी, सेकंड इज स्प्लिट कंपनी डाटा, सी ऑप्शन क्रिएट कंपनी, डी ऑप्शन नन ऑफ द अबव. तर ह्याचा आन्सर आहे बी ऑप्शन स्प्लिट कंपनी डाटा. आपण स्प्लिट कंपनी डाटामध्ये केलं तर आपल्या इन्फॉर्मेशनची जो 1 year आहे त्याचे सिगमेंट्स होतात, 2 भाग पडतात. even you can do quarterly. Okay. Our next MCQ is 11th. Payment of wages by check is recorded in dash voucher. म्हणजे वेज पेमेंट करतोय आपण, तर कोणती की यूज करायची किंवा कोणतं व्हाउचर्स यूज करायचं? ऑप्शन्स बघू आपण. सेल्स व्हाउचर, कॉन्ट्रा व्हाउचर, पेमेंट व्हाउचर आणि शेवटचं आहे नन ऑफ द अबव. पेमेंट केलं, पेमेंट व्हाउचर. साधी सोपी गोष्ट, पेमेंट व्हाउचर. आन्सर इज सी. नेक्स्ट MCQ इज वेजेस अकाउंट कम्स अंडर डॅश ग्रुप. वेजेस ज्यावेळी आपण करतो त्यावेळी कोणत्या ग्रुप्समध्ये येत आहेत? आपण अगोदर ऑप्शन्स बघूया. डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. ओके. आता काय होतं की वेजेस अकाउंट टॅलीमध्ये ग्रुप हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. टॅली शिकवताना बऱ्याच वेळेला असं आपल्याला सांगण्यात येतं की ग्रुप इज द हार्ट ऑफ टॅली. जर तो ग्रुप तुम्ही प्रॉपरली ठेवला नाही तर तुमचा सगळ्या फंक्शन्स चुकून जातात. कुठची एंट्री कुठे जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फर्निचर असेल तर तुम्हाला माहिती आहे की फर्निचर बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला येतं. ओके. तिथे आपण लिहितो, म्हणजे फर्निचरला आपल्याला फिक्स असेटचा एक ग्रुप टॅलीने दिलेला आहे, त्याप्रमाणेच आपल्याला करावं लागतं. पण जर चुकून फर्निचरला मी परचेसचा ग्रुप दिला तर फर्निचर माझं बॅलन्स शीटच्या असेटवरून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार, अँड दॅट इज द रॉंग. ते चुकेल आपलं, हो की नाही? म्हणून ग्रुप हा अतिशय महत्त्वाचा असतो. वेजेस अकाउंट जे आहे बघा, वेज आपण जेव्हा पेड करतो तर त्याचा ग्रुप येतो. आन्सर मी सांगते, डायरेक्ट एक्सपेन्सेस. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मॅडम काय काय येतं? हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येतच असेल. तर मी तुम्हाला सांगू का, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जे जे एक्सपेन्सेस आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, ते सगळे डायरेक्टमध्ये येतात. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जे जे एक्सपेन्सेस आपण लिहितो ते सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतात. ओके. पुढचा MCQ आहे
ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस अकाउंट कम्स अंडर डॅश ग्रुप. ह्याचं उत्तर तुम्ही मला पटकन देऊ शकता. ऑप्शन बघू आपण. सी डी. ओके. मग असेच बोलले ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस आपण लिहितो कुठे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणून त्याचा ग्रुप काय येणार आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके. नेक्स्ट MCQ इज फर्निचर अकाउंट कम्स अंडर डॅश ग्रुप. मग अशीच बोलले आणि त्याचं MCQ पण आला. डायरेक्ट एक्सपेन्सेस फर्स्ट ऑप्शन, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सेकंड ऑप्शन, करंट असेट्स थर्ड ऑप्शन अँड फोर्थ वन इज द फिक्स असेट. आणि फर्निचर, लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी ह्या सगळ्यांचा ऑप्शन्स काय असतो? फिक्स असेट. फिक्स असेट तुम्हाला माहिती आहे की जे आपण अनेक वर्ष वापरू शकतो, त्याचा आपण यूज करू शकतो. त्यामुळे फर्निचर ह्या सगळ्या फिक्स असेट आहे आणि त्या टँजेबल आहेत, दिसू शकतात वगैरे वगैरे. ओके. अवर नेक्स्ट MCQ इज 15. फॉलोइंग विच फंक्शन्स की इज यूज टू क्लोज टॅली. आता टॅलीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे तर कोणती की यूज करायची आहे? ऑप्शन ए एंटर, ऑप्शन बी Alt+C, ऑप्शन सी एस्केप, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आणि टॅलीतून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्याला की प्रेस करायची आहे एस्केप. आणि टॅलीतून आपल्याला पुढच्या फंक्शनमध्ये जायचं असेल तर आपण की प्रेस करतो एंटर. ओके. एंटर केलं की आपण पुढे जातो, एस्केप केलं की आपण मागे येतो आणि टॅलीतनं आपण क्विट होतो. Our next MCQ is last one. Under capital account dash ledgers are open. पहिल्यांदा ऑप्शन्स बघू आपण. A proprietor's capital, B share capital, C both of the above and D is none of the above. प्रोप्रायटर्स कॅपिटल आणि शेअर कॅपिटल हे जे दोन ऑप्शन्स आहेत हे अंडर कॅपिटल अकाउंटमध्ये येतात का? तर हो येतात. त्यामुळे उत्तर आपलं आहे सी बोथ ऑफ द अबव. प्रोप्रायटर्स कॅपिटलसुद्धा कॅपिटल अकाउंटमध्ये येतं, म्हणजे ग्रुप मग थोडक्यात, आणि शेअर कॅपिटलसुद्धा कॅपिटल अकाउंटच्या ग्रुपमध्ये येतं. असे बरेचसे ग्रुप असतात. रिझर्व्ह अँड सरप्लस होतो. जनरल रिझर्व्ह असेल तर रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये येतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जे जे काही एक्सपेन्सेस आहे, वेजीस, रॉयल्टीज, फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑइल, गॅस, लुब्रिकंट्स, हे सगळे कशामध्ये येतात? डायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण काय काय लिहितो? सॅलरी, ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस, नंतर कॅरेज आउटवर्ड, ऑडिट फीज, हे सगळं कुठे येतं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके. तर हे सगळं नीट लक्षात ठेवा. छान पेपर लिहा, छान MCQ करा. जास्तीत जास्त MCQ देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि छान अभ्यास करा.